केमिस्ट्री विषयातील ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण अभ्यास करत होतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच संकल्पनांच्या संदर्भात अजून काही महत्त्वाच्या संकल्पना पुढे शिकणार आहोत। त्यासाठी मागच्या काही गोष्टी आपण थोड्याशा रिवाइज करूयात आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ॲटम्स म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, त्यानंतर मॅटर म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय या गोष्टी पाहिलेल्या आहेत। मग आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहूया एखाद्या ॲटमच्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजेच आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेले इलेक्ट्रॉन कसे फील होतात। याशिवाय आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला ॲटम म्हणजे काय, ॲटमची डेफिनेशन काय हे सुद्धा बघूया। याशिवाय ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं, ते ड्रॉ कसं करायचं, एखादा ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट करत असताना, एखादा एलिमेंट रिप्रेझेंट करत असताना त्याचा सिम्बॉल कसा रिप्रेझेंट करायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत। याशिवाय अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट ऑर्बिट्स हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। अँड लास्ट वन, हाऊ द इलेक्ट्रॉन्स आर फील इन आउटरमोस्ट ऑर्बिट, that concept having one very nice and important rule in chemistry. That rules are also we are going to do in this video lecture. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो। सुरुवातीला आपल्या सर्वांना माहितीच आहे व्हॉट इज मीन बाय ॲटम। ॲटम इज नथिंग बट इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स। याची व्याख्या आपण मराठीमध्ये जर बघायला गेली तर अणु म्हणजे पदार्थाच्या लहान कणाला आपण अणु असं म्हणतो। मग या अणूमध्ये असलेले काही पार्टिकल्स असतात। दे ॲटम हॅविंग द डिफरंट सब पार्टिकल्स, these atom will be divided by different divisions, and these divisions are nothing but protons, neutrons and electrons. Before going to start this concept, at first we will going to revise the concept atom. So the definition of atom is nothing but it is the smallest particle of substance. मराठीमध्ये आपण याला पदार्थाच्या लहान कणाला अणु असे म्हणतो। And this atom will be divided into 3 different subparticles, and these subparticles we are also called as subdivisions. Atom will be divided into different particles. These particles we are going to call as subparticles, and these subparticles are also called as subdivisions. Then what are these different types of subparticles and subdivisions of atoms? So number 1 is proton, number 2 is neutron, and number 3 is electron. Number 3 is electrons. Now we know that the structure of atom. How we will going to draw the structure of atom? We know that at center there will be a nucleus. Let I am going to represent one dot, and this dot is nothing but this is the nucleus. Around this nucleus we know that there will be a different types of orbitals, and that orbitals I am going to represent in this way. These are the different types of orbitals, and these orbitals are around the center of nucleus. Now I am going to represent this dot will be nothing but nucleus. These are the orbitals. More than one orbits are present in this diagram, so I am going to call as orbitals, and in these orbitals there will be a revolution
ऑफ इलेक्ट्रॉन्स. याच ऑर्बिटल्सला आपण मराठीमध्ये कक्षा असं म्हणतो आणि याच कक्षांमधून आपल्याला इलेक्ट्रॉनचं वहन होत असलेलं दिसतं. मग इलेक्ट्रॉनचं वहन आपण कसं दाखवतोय तर अशा प्रकारच्या डॉटने दाखवतोय. हे जे डॉट आहेत ते डॉट काय रिप्रेझेंट करतात तर कक्षामध्ये असलेले इलेक्ट्रॉन वहन करत आहेत हे आपल्याला रिप्रेझेंट करतात. मग हे वहन करत असताना त्या इलेक्ट्रॉनचं वहन एका विशिष्ट दिशेला असतं आणि ती दिशा आपण एरोच्या माध्यमातून दाखवतो. अशा पद्धतीनं या इलेक्ट्रॉनचं वहन असणार. असंच प्रत्येक कक्षेमधील जे इलेक्ट्रॉन आहेत ते एका विशिष्ट दिशेला सर्क्युलर वर्तुळाकार गतीनं फिरत असतात. So in this nucleus there will be contained protons and neutrons. The nucleus is made up upon the subparticles like protons and neutrons and the collection or combination of these protons and neutrons we are going to call as the new and very important term in chemistry or in the structure of atom, and that term is nothing but nucleons. This term is nothing but nucleons. म्हणजेच ज्यावेळी आपण एखाद्या अणूचं स्ट्रक्चर रचना ड्रॉ करतो त्यावेळी त्या अणूच्या सेंटरमध्ये असलेला न्यूक्लियस आणि त्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स दोन्ही दिसतात आणि त्या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण न्यूक्लिऑन्स असं म्हणतो. त्यानंतर त्याच्या पुढचा भाग आपण बघूया. हे जे सब पार्टिकल्स आहेत या सब पार्टिकलला आपल्याला वेगवेगळे चार्जेस असल्याचं लक्षात येतं. हिअर चार्ज इज नथिंग बट we know that different types of charges like positive, negative and neutral. Such a type of charges are also present to these subdivisions of atoms. Now the proton having positive charge, proton having positive charge, neutron having no charge, it is also called as zero charge. No means zero, and last one is electron, and that electrons having negative charge. Electron having negative charge. Along with these three subdivisions, the fourth subdivision are also developed in recently, and these subparticle is nothing but pi meson. These are the number 4 subparticle I am going to represent it by red color chalk, and the fourth subdivision particle is pi meson. तर अशा पद्धतीने आपल्याला अणूची बेसिक माहिती, मूलभूत गोष्टी अणूच्या बद्दलच्या माहिती पाहिजे. एटम is nothing but it is the smallest particle of substance. These atom will be divided into, these atom will be made by the three different subparticles. These subparticles are also called as subdivisions, and that subdivisions are nothing but proton, neutron and electron. मग या सबडिव्हिजन्सला काही चार्जेस आहेत. प्रोटॉन हा आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज मध्ये मिळतो. न्यूट्रॉनला कोणत्याही प्रकारचा चार्ज किंवा प्रभार नसतो, त्यामुळे आपण त्याला नो चार्ज और झिरो चार्ज असे म्हटले. इलेक्ट्रॉनला सुद्धा कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह प्रकारचा चार्ज असतो, त्यामुळे आपण त्याला निगेटिव्ह चार्ज म्हटले.
आणि या 3 सब डिव्हिजन शिवाय एक नव्यानं आपल्याला सब पार्टिकल चा शोध लागलेला आहे आणि तो शोध म्हणजे काय तर पायनिझॉन नावाचा एक नवा पार्टिकल. And the structure of atom is nothing but at the center there will be a nucleus, and in this nucleus presence of protons and neutrons. The combination of protons and neutrons are called as nucleons. Surrounding to the center of nucleus there will be orbitals. Why orbitals we are going to call as orbitals? Because more than one orbit there will be present. That's why I am going to call as orbitals. And in these orbitals there will be a revolution of electrons, and these electrons will be moved on particular direction. That's why I am going to indicate it by mark of revolution. So this is all about the concept of atom and subparticles of atom. Now we will going to move towards our next very important concept, how the electrons are revolved in different orbitals. How many electrons are make one complete orbit? That's why the n number of questions will be arising in our mind. आपल्याला असे कितीतरी प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात की एखाद्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन वहन करू शकतात, त्या कक्षाची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती किंवा कक्षा किती असतात, अशा कितीतरी प्रश्नांचा उत्तर देणारा एक महत्त्वाची संकल्प आपल्याला केमिस्ट्री मध्ये आहे, आणि ती संकल्पना म्हणजे अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. Arrangement of electrons in atom. आता सुरुवातीला आपण ॲटमचं स्ट्रक्चर ड्रॉ करूया. मी आता सांगितल्याप्रमाणे ॲट द सेंटर देयर विल बी अ न्यूक्लियस. ॲट द सेंटर देयर विल बी अ nucleus, and this nucleus I am going to represent by means of this dot. Surrounding of this dot there will be a first orbit, then second. Let's see how I am going to draw the structures of orbitals. Actually these are only circle, so I am going to rough this, and last one orbital like this. आता मी 4 या ठिकाणी कक्ष काढलेले आहेत. मला जे माहित आहे ते मी लिहून घेतोय. दिस इज अ सेंटर इज नथिंग बट न्यूक्लियस. या सेंटर मध्ये काय असतं, न्यूक्लियस मध्ये काय असतं तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. या कक्षा आहेत, या कक्षामध्ये मला माहित आहे या कक्षांनाच मी ऑर्बिटल्स असं म्हणतो. आता या कक्षांमध्ये आपण पुन्हा केंद्रकापासून पहिल्या अंतरावर असणाऱ्या कक्षेला आपण K म्हणतोय, दुसऱ्या अंतरावर असलेला L, पुढं M, आणि शेवटची कक्षा म्हणजे N. आता याच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फील होत असताना त्याची काही कॅपॅसिटी आहे. K शेल मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन फील करू शकतो, त्याच्यामध्ये बसवू शकतो. L मध्ये 8, M मध्ये 18 आणि N मध्ये 32. या ज्या कक्षा आहेत त्या कक्षांची नावे आहेत K, L, M आणि N. याच कक्षांना आपण एनर्जी लेवल सुद्धा म्हणू शकतो. याच कक्षांना आपण एनर्जी
के जे आहे ते आहे आपली फर्स्ट एनर्जी लेवल. के इज नथिंग बट फर्स्ट एनर्जी लेवल. एल इज नथिंग बट सेकंड एनर्जी लेवल. M is nothing but third energy level and N is nothing but fourth energy level. म्हणजेच आपल्याला आता लक्षात आलं असेल एखाद्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिल होत असताना त्या कक्षेची सुद्धा कॅपॅसिटी आहे आणि ती कॅपॅसिटी म्हणजे काय तर के शेल मध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन फिल करता येतात. L मध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन, N मध्ये आपल्याला 18 इलेक्ट्रॉन आणि N या कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करता येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉन फिल करता येतात. मग हे इलेक्ट्रॉन फिल होत असताना काही नियम आहे का किंवा पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन का, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन आपण फिल करतो. मग त्या संदर्भातला एक महत्त्वाचा नियम आपल्याला केमिस्ट्रीमध्ये आहे आणि त्याच रूलला आपण म्हणतोय इलेक्ट्रॉन फिलिंग रूल. इलेक्ट्रॉन फिलिंग रूल. And the rule is nothing but the rule says that maximum number of electrons present in any orbital, maximum number of electrons present in any orbital or any energy level of an atom is given by the formula 2n square. Maximum number of electrons present in any energy level is filled by the formula 2n square. म्हणजे ज्यावेळी आपण एखादा ॲटम कन्सिडर करतो, ऑर्बिटल्स कन्सिडर करतो, त्या ऑर्बिटल्स मध्ये असलेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण फिल करत असताना 2n स्क्वेअर या फॉर्म्युलाचा उपयोग करून त्याचं फिलिंग केलं जातं. मग हे n जे आहे n इज नथिंग बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट. n is nothing but number of electrons present. Let I am going to explain you how the electrons are present in different orbitals. If now I know that the formula of electron filling rule is 2n square. Let first I am going to represent here if n is equal to 1. जर मी n ची किंमत 1 ठेवली तर मला माझा फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण आपली व्हॅल्यू पुटअप करूया आणि उत्तर काय येतं बघूया. सुरुवातीला 2 multiplied by n is nothing but here we are going to consider 1 means 0 1 आणि या n चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे म्हणजे इथं आपण स्क्वेअर. आता तुम्हाला गुणाकार करता येतो. 2 multiplied by 0 1 is nothing but 2. 2 multiplied by 1 is 1 square is nothing but 2. म्हणजे ज्यावेळी आपल्याला n is equal to 1 असेल, if n is equal to 1 then how many number of electrons are filled? 2. म्हणजेच n is equal to 1 then the 2 electrons we are going to fill. आता याच्या ऐवजी आपण बघूया n चा जर नंबर आपण 2 केला, फॉर्म्युला पुन्हा सेम आहे. कसा 2 मल्टिप्लाइड बाय, आता n ची व्हॅल्यू बदललेली आहे 2 मल्टिप्लाइड बाय 2 चा स्क्वेअर
गुणिले 2 चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे 4. 2 गुणिले 2 4 आणि सुरुवातीचा 2 गुणिले 4 बरोबर 8. 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 4. 2 गुणिले 4 म्हणजे 8. म्हणजे n ज्यावेळी 2 असेल त्यावेळेस किती इलेक्ट्रॉन फिल होती? 8 इलेक्ट्रॉन फिल होती. असंच तिसरं एक्झाम्पल n = 3. मग इथं काय होईल? 2n² आपला फॉर्म्युला 2 गुणिले 3 चा स्क्वेअर. स्क्वेअर किती होईल? 3 3 9. 2 गुणिले 9 म्हणजे 18. म्हणजे n = 3 ज्यावेळेस असेल त्यावेळेस 18 इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करता येतील. आणि 2 8 18 म्हणजे काय? तर 2 म्हणजे k शेल, 8 म्हणजे l शेल, 18 म्हणजे m शेल. अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉनचं फिलिंग ऑर्बिटल मध्ये करता येतं. आणि n ज्यावेळेस 4 असतो त्यावेळेस किती इलेक्ट्रॉन फिल करता येतात याचं उत्तर तुम्ही होमवर्क मध्ये करू शकता. याचं उत्तर तुम्ही होमवर्क मध्ये काढू शकता. So this is all about what is meant by atom, how the structure of atom we are going to draw, how the orbitals containing electrons are moved, the maximum capacity of electron to fill in orbitals, and how the shells like K, L, M and N fill the maximum number of electron. The rule is electron filling rule. तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या लेक्चर मध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. म्हणजे ॲटम म्हणजे काय, त्याची रचना काय, त्याच्यामध्ये असलेले सब पार्टिकल्स कोणते, त्याच्या सोबतीने असणाऱ्या ज्या काही कक्षा आहेत त्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉनचं वहन कसं होतं आणि एका कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन वहन करू शकतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि ते वहन करत असताना वेगवेगळ्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आपण बघितलेली आहे. आणि त्या संख्येसंदर्भात असलेला इलेक्ट्रॉन फिलिंग रूल हा आज आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघितलेला आहे. जर तुम्हाला या व्हिडिओच्या बद्दल काहीही शंका असेल तर तुम्ही नक्की मला फोन करून विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून आभारी. थँक्यू.